हॅलो, आज आपण घावणे करणार आहोत. ओके, त्याच्यासाठी मी तांदूळ रात्रभर भिजत ठेवले. हे आंबेमोहर आहे, तुम्ही बघू शकता. ओके, आणि हे छान रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सकाळी आता हे मी मस्त मिक्सरला गुळगुळीत पाणी घालून वाटून घेणार आहे. थोडंसं मीठसुद्धा घालू शकता त्याच्याबरोबर, मी दाखवते तुम्हाला. तर आता हे छान मी मिक्सरला घालून पातळ त्याचं वाटून घेते मस्तपैकी. हेच भिजत घातलेलं जे पाणी आहे ना, तेच थोडं थोडं वापरते मी. चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे तुम्ही बघू शकता, मस्त छान पातळ मी वाटलं आहे. आणि हे जे पाणी मी ठेवलं होतं ते मी त्याच्यात ॲड करते, जे तांदूळ भिजवताना घातलेलं. आणि अजूनसुद्धा पाणी घालू शकता तुम्ही, मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते. अगदी पातळ पाण्यासारखं हवं आहे. अजून पाणी लागेल थोडंसं. हे बघा, अशी पातळ पाण्यासारखी कन्सिस्टन्सी हवी. मी असा आता मस्त एक छोटा पेला घेतला आहे. हे बघा, ठीक आहे. असं ढवळून घ्यायचं. साईडला मी छान असा तवा तापत ठेवलेला आहे. ओके, तवा छान तापू दे. असं साजूक तूप रेडी ठेवा, बिकॉज मी तूप लावते घावण्याला. आणि असा एक ब्रश असेल तर अगदी उत्तम. ब्रशनी जर नाही तर तूप लावायला बरं पडतं. मी लावून दाखवते तुम्हाला. तवा आपण थोडंसं ग्रीस करून घेऊया तुपाने. ओके, आणि अगदी निर्लेपचा जो तवा किंवा नॉनस्टिक तवा छान तापला आहे आता. त्याला मस्त ग्रीस करून घेऊया आपण तुपाने. आणि ही प्रोसेस मी बघा मी कसं घालते ते. एका पेल्यात घेतलं आणि मस्त भरभर घाला आणि कडेकडे मी घाला. आणि नंतर एका हाताने तवा फिरवून दाखवते मी तुम्हाला. असा तवा छान असा फिरवून सगळीकडे वाचू दे बघा. आणि त्याच्यात लगेच झाकण ठेवा. आता झाकण काढा, एका साईडला ठेवा. ओके, आणि हा तुपाचा जो ब्रश आहे हा फक्त साईडने फिरवा असं. आणि असं म्हणजे जेव्हा आपण तो पलटणार तर ते एका याला चिकटणार नाही. आणि अशी जाळी किंवा मग अशी जाळी अशी रेडी ठेवा की त्याच्यावर तुम्हाला घावणे पटकन घालता येते. जरा बॉर्डरचं जरा सरकवून घेते. ओके, असं सुटत चाललं आहे बघा कॉर्नरने. ठीक आहे, तुम्ही हाताने सुद्धा पलटी मारू शकता. हा बघा, अगदी पलटण्यासारखं आहे. ठीक आहे, आणि आता ह्याला एका साईडने असं पलटून घ्या, असं फोल्ड कर आणि मग अलगद त्याला काढून जाळीवरती घाला. ठीक आहे, झाला होता पूर्ण असा ह्याचा. आता मी पलटते त्याला. कडा अशी छान सुटते मस्त. किंवा हाताने सुद्धा असा पलटून हाफ घेऊ शकतो. हाताने लिटरली त्याला असं पलटते. बघितलं, उचलायचा अलगद आणि आपल्या जाळीवरती ठेवायचं. मस्त वाफ निघून जाईल. बघा किती सुंदर जाळी पडली आहे त्याला. हे बघा, सगळ्यात पहिले पाणी घालूया आपण. त्यानंतर दूध घालूया आपण. आणि ना आता हे छान, आता ह्याला उकळी येऊ दे. बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते की आलं टाकलं की चहा फाटतो, त्याच्यानंतर अमुक काही घातलं की चहा फाटतो. मी सांगते त्या पद्धतीने करा. बिलकुल आलं घातल्यावरती चहा फाटणार नाही, माझी गॅरंटी. पहिले दुधाला छान उकळी येऊ दे. त्याच्यात आपण चहा पावडर घालूया, साखर घालूया. मी सांगेन कुठल्या मोमेंटला तुम्हाला आलं घालायचं आहे आणि तुम्ही तसं करून बघा, नक्कीच तुमचा दुधाचा चहा नाही फाटणार. चहाला छान उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता मी ह्याच्यात चहा पावडर घालते. तुम्हाला हवा तसा स्ट्रॉंग कोणाला हवा असतो, कोणाला कमी स्ट्रॉंग हवा असतो, तसं तुम्ही चहा पावडर घालू शकता. 1 कप चहाला साधारण 2 चमचे घातले. आणि पाहू शकता मी ब्राऊन शुगर यूज करते. आमच्याकडे नॉर्मल रिफाईंड शुगर नाही आहेत. ओके, कमिंग टू माय सिक्रेट इन्ग्रेडियंट, मी चिमूटभर मीठ घालते. अगदी कमी, म्हणजे अगदी 2-4 दाणे. आणि त्याला मस्त आता छान स्टर करून घेऊया आपण. आणि मी तुम्हाला सांगते कुठल्या मोमेंटला तुम्हाला आलं घालायचं आहे. ओके, छान उकळी येऊ दे. चहा पावडर घातली. ओके, ह्या मोमेंटला तुम्हाला आलं घालायचं आहे. छान चहा उकळला, किसलेलं आलं घातलं आहे मी. ठीक आहे, त्याच्याबरोबर 2 वेलची पाहू शकता. आणि माझा फेवरेट गवती चहा, जो आता पावसात इतका मस्त आला आहे. आणि त्याचा जो फ्लेवर असतो, आ हा हा हा, तर मस्त ह्याला उकळी येऊ दे चहाला. बघा, छान उकळू दे. मग आपण गाळून घेऊया. आपण चहा गाळून घेऊया. गाळलेला चहा रेडी आहे विथ गरमागरम घावणे.